नमस्कार, मी संजय शंकरराव चिचगरे, राहणार पेंढरी देवळी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील शेतकरी असून शून्य मशागत तंत्रावर रिजनरेटिव्ह टेक्निक फार्मिंग या पद्धतीमध्ये मी 22 एकर क्षेत्रावर हंगाम 2022 ते 23 पासून शेती करत आहो. या पद्धतीमध्ये जमीन एकदाच नांगरणी करून बेड मेकरच्या साहाय्याने बेड तयार करून घेतले. यात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत, डवरणी, निंदण, खुरपणी नाही. यामुळे बैलजोडी पाडावी लागत नाही. या पद्धतीमध्ये पिकात सिलेक्टिव्ह तणनाशके व नॉन सिलेक्टिव्ह तणनाशके यांच्या तणाच्या वाढ अवस्थेनुसार नियोजन करणे आवश्यक असते. ही पद्धत स्वीकारत असताना मी गुलाबराव खंडागळे आणि रावसाहेब मोरे यांचे व्हिडिओ बघत मी शेती करत आहे आणि सदर त्यांचा मार्गदर्शनाचा खूप मला मोठा फायदा झालेला आहे. शेती करत असताना माझ्या इथं मजूर समस्या, नोकरदार यांची खूप बिकट परिस्थिती होती. माझ्याकडे 3 बैलजोड्या असून सुद्धा शेती करणं मला मोठं अवघड झालेलं होतं. तर मग मी अधूनमधून यांचे व्हिडिओ बघत असताना मला ही शून्य मशागत तंत्राकडं वळण्याची थोडी जागरूकता झाली आणि मी ते 2022-23 मध्ये सुरुवात केली. पहिल्या वर्षी मला साधारण बऱ्यापैकी उत्पादन भेटलं. कापूसामध्ये 9 ते 11 क्विंटलपर्यंत, तुरीमध्ये 4 ते 5 क्विंटल एकरी 6 तासावर तूर जोडवड पद्धतीने या पद्धतीने पहिल्या वर्षी उत्पादन घेतलं. आणि दुसऱ्या वर्षी त्यामध्ये मला फक्त मी बेड मेकरच्या साहाय्याने आणि श्रेडरने कपाशी तुरी बारीक करून घेतल्यानंतर बेड मेकरनी बेड दुरुस्त करून घेऊन डायरेक्ट मग टोकन यंत्राच्या साहाय्याने लागवड केली. आणि गेल्या वर्षी मला 9 क्विंटलपासून ते 16 क्विंटलपर्यंत एकरी मला कापूस उत्पादन झाले. आणि 6 तास कपाशी आणि 2 तास तूर जोडवड या पद्धतीमध्ये मला एकरी 7 क्विंटल तुरीचं उत्पादन मिळालं. पण यावर्षी मी नव्यानंच एक तुरीमध्ये प्रयोग केलेला आहे. तो म्हणजे 2 तास तूर, 2 तास कापूस. या पद्धतीमध्ये एक प्लॉट माझा 6 एकरवर आहे. त्यामध्ये मला पिकाची फेरपालट पुढच्या वर्षी करता येईल या हिशोबाने मी ते नियोजन केले. आणि बाकी प्लॉटमध्ये मका, कापूस आणि भाजीपाला जसं चवळा, राजमा हे पिकं मी आता यावर्षी घेतलेले आहे. ते पिकाच्या फेरपालट करण्यासाठी. आणि वेळोवेळी अधूनमधून मला गुलाबरावजी खंडागळे साहेब आणि रावसाहेब मोरे यांचे मी मार्गदर्शन घेत असतो. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे या पद्धतीमध्ये पाण्याची जलधारण क्षमता चांगली आहे. आणि म्हणजे चिवळणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा यावर्षी भरभरून पीक आलेलं आहे. आणि अतिवृष्टी सर्वीकडेच महाराष्ट्रात आज आहे. त्यामुळं यावर्षी आपली शून्य मशागत तंत्रावरील म्हणा किंवा आपलं रिजनरेटिव्ह फार्मिंग म्हणा, या पद्धतीमध्ये म्हणजे आपली शेती एक प्रेक्षणीय ठरलेली आहे. शिवारात आजूबाजूला लोक पहिल्या वर्षी हसायचे
दुसऱ्या वर्षी पण असायचे, पण यावर्षी आमच्या गावामध्ये जवळपास 99% बेडवरती शेती चालू केलेली आहे. आणि बैलजोडी नाही, आणि बैलजोडीचा खर्चसुद्धा नाही, आणि मजूर पण नाही. मजुराच्या खर्चात पण बचत, बैलजोडीच्या भाड्यामध्ये बचत, आणि उत्पादनामध्ये भरभरून वाढ दिसून राहिलेली आहे. जसे ताक, अंडी, गुळाची फवारणी आणि इतर जैविक घरी बनवलेले कीटनाशके यांचा वापर करून मी रासायनिक कीटनाशकामध्ये जवळपास 25 ते 30% बचत केलेली आहे. आणि रासायनिक खतामध्ये मी यावर्षी 40% पर्यंत बचत करू शकलेलो आहे. उत्पादन तर जे भेटायचं ते मिळतं, पण आपली खर्चाची बचत जर आपण कमी केली तर ते आपलं उत्पादन नक्कीच वाढते.